नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 10. मागील भागात डिनर करताना मध्येच रघुने तब्येत खराब होण्याचं नाटक केलं. युवी त्याला घरी सोडण्याच्या निमित्ताने त्याला घेऊन निघून गेला आणि मग पीटरने निशाला घरी सोडलं. निशाच्या सगळ्या मनसुब्यावर रघु आणि पीटरने पाणी फिरलं म्हणून तिला त्यांचा खूपच राग येत होता. 2 दिवसांनी निशा अमेरिकेला निघून गेली आणि युवीने सुटकेचा निश्वास टाकला. आता पुढे निशा अमेरिकेत निघून गेल्यावर युवीसुद्धा दुसऱ्या दिवशी बिझनेससाठी 4 दिवसांसाठी मुंबई बाहेर चेन्नईला निघून गेला. आता गीताला सध्या तरी कुणाची भीती नव्हती. ठरल्याप्रमाणे गीता आज ॲबॉर्शनसाठी वीरने दिलेल्या पत्त्यावर जाणार होती. आत्या, मी फ्रेंडसोबत बाहेर जाते हां, मला यायला थोडा उशीर होईल, गीता आत्याला म्हणाली. बाळा, माई आणि दादा येणार आहेत आज. युवराज पण घरी नाही, तर ते तुम्हाला विचारतील काय सांगू मी, त्यामुळे तू जरा लवकर येण्याचा प्रयत्न कर, आत्या म्हणाली. काय, डॅड आणि आजी आज गावावरून परत येत आहेत, गीता गोंधळून म्हणाली. हो, सकाळीच त्यांचा तसा फोन आला होता, आत्या म्हणाली. ठीक आहे, मी लवकर यायचा प्रयत्न करेन, पण उशीर झाल्यास माझ्यासाठी जेवायचं थांबू नका, मी बाहेरूनच जेवून येईन, गीता म्हणाली. ठीक आहे, लवकर ये हां, आत्या म्हणाली. गीताने आत्याला गच्च मिठी मारली. आत्याला आज तिचं वागणं जरा विचित्र वाटलं, पण कामाचं टेन्शन असेल म्हणून त्यांनी तिला विचारायचं टाळलं. येते मी, गीता म्हणाली आणि मॅन्शन बाहेर निघून गेली. हॅलो, हां मी निघाले आहे, कुठे आहेस तू, गीता गाडीत बसत म्हणाली. ठीक आहे, येते मी, गीताने फोन कट केला आणि एक दीर्घ श्वास घेऊन गाडी स्टार्ट केली. वीरने मुंबई बाहेर एका विरान जागी असलेल्या फार्म हाऊसवर तिच्या आभूषणासाठी पूर्ण व्यवस्था केली होती. गीता तिथे पोचली. वीरने तिला पाहिल्यावर तिला लगेच जाऊन मिठी मारली. वीर, हे कोणतं हॉस्पिटल आहे, गीता सगळीकडे नजर फिरवत म्हणाली. हे हॉस्पिटल नाही डार्लिंग, माझंच एक फार्म हाऊस आहे, आपण इथेच तुझं आभूषण करणार आहोत, वीर तिला समजावत म्हणाला. इथे, गीता आश्चर्याने म्हणाली. हो, ही जागा आपल्यासाठी सेफ आहे. हॉस्पिटलमध्ये गेलो तर कुणी ना कुणी आपल्याला ओळखून, म्हणून मी जागा निवडली आहे, वीर म्हणाला. पण आभूषणानंतर आपण लगेच लग्न करणार होतो ना, गीता म्हणाली. हो, करणार आहोत, हेही वकील आणि रजिस्ट्रार आहेत, हवं तर आपण अगोदर लग्न करू आणि मग आभूषण, ठीक आहे, वीर म्हणाला. हो, गीता त्यावर खुश होऊन म्हणाली. मग दोघांनीही काही पेपर्सवर सह्या करून कोर्ट मॅरेज केलं आणि साक्षीदार म्हणून त्याच वकील आणि रजिस्ट्रारने सह्यासुद्धा केल्या. आता तरी खुश ना, वीर म्हणाला. हो, आय लव्ह यू, गीता त्याला मिठी मारून म्हणाली. वीरने तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला. आय लव्ह यू टू, वीरसुद्धा तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मग गीताने एक दीर्घ श्वास घेतला आणि एका रूममध्ये गेली. तिथे एक लेडी डॉक्टर आणि एक नर्स अगोदरच होती. त्यांच्या तोंडावर मास्क आणि हातात व्हाईट ग्लव्ज होते. त्यांना बघून गीताचं हृदय खूप धडधड करत होतं. डोंट वरी मॅम, काही होणार नाही, जस्ट अर्धा तास, मग तुम्ही फ्री व्हाल, डॉक्टर म्हणाली. त्यावर गीताने होमध्ये मान डोलावली आणि डोळे बंद करून तिच्या पोटावर हात फिरवला. आय एम सॉरी बेबी, गीता मनातल्या मनात तिच्या बाळाशी बोलत होती आणि त्यानंतर तिने एक दीर्घ श्वास घेऊन डोळे उघडले आणि चेंज करून टेबलवर जाऊन झोपली. डॉक्टरने लगेच त्यांचं काम सुरू केलं. गीताच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिला खूप वेदना होत होत्या. प्रेम मिळवण्यासाठी ती तिच्या मातृत्वाचं बलिदान देत होती. या गोष्टीने तिला खूप त्रास होत होता. आभूषण झालं आणि गीताला भूल दिली असल्याने ती तशीच 2 तास झोपून राहिली. वीरने तिच्यासाठी एक मेसेज टाईप केला आणि तो तिथून निघून गेला. जेव्हा गीताला जाग आली तेव्हा तिच्याजवळ फक्त ती नर्स होती. गीताने उठायचा प्रयत्न केला आणि त्या नर्सने तिला उठायला मदत केली. मॅम, तुम्ही ठीक आहात ना, नर्स काळजीने म्हणाली. हो, वीर कुठे आहे, गीता आजूबाजूला पाहत म्हणाली. तुमचं ॲबॉर्शन झाल्यावर सर लगेच निघून गेले. तुम्हाला भूल दिली असल्याने तुम्ही मागच्या 2 तासापासून झोपून आहात, म्हणून तुम्हाला कदाचित माहीत नाही, नर्स तिला माहिती पुरवत म्हणाली. अच्छा, माझा फोन कुठे आहे, गीता आजूबाजूला तिचा फोन चाचपडत म्हणाली.
हा घ्या, हा तुमचा फोन. नर्सने गीताला तिची पर्स आणि तिचा फोन दोन्ही वस्तू दिल्या. गीताने फोन अनलॉक केला आणि त्यावर वीरचा मेसेज दिसला. डिअर गीता, मला एक अर्जंट काम आलं आहे, त्यामुळे मी जात आहे. तुझ्या बॅगमध्ये मी आपले लग्नाचे पेपर्स ठेवले आहेत. तू आता निश्चिंत होऊन घरी जा. काही दिवस आराम कर. तुझी रिकव्हरी झाली की मी तुला सन्मानाने घ्यायला तुझ्या घरी येईन. बाय, टेक केअर. गीताने मेसेज वाचला आणि लगेच त्याला फोन लावला, पण यावेळी वीरचा नंबर बंद येत होता. गीताने मग नर्सच्या मदतीने चेंज केलं आणि तिथून निघाली. तिला विकनेस खूप आला होता. अशा परिस्थितीत ती घरी सगळ्यांसमोर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर आजची रात्र काढायचा निर्णय घेतला आणि तिने तसा मेसेज नीलाला म्हणजे तिच्या आत्याला केला. युवराज, गीता, एक वृद्ध स्त्री दोघांनाही आवाज देत जहागीर मॅन्शनमध्ये दाखल झाली. माई, आत्या तिला पाहून त्यांना मिठी मारत म्हणाली. युवी कुठे आहे? माई आजूबाजूला पाहत म्हणाली. माई तो 2 दिवसापासून चेन्नईला गेला आहे आणि गीता तिच्या कामासाठी बाहेर गेली आहे. काम झालं नाही म्हणून आज ती तिच्या मैत्रिणीकडेच थांबणार आहे, आत्या माईला सांगत होती. अरे देवा, वाटलं होतं आल्या आल्या पोरं नजरेस पडतील, माई नाराज होत म्हणाली. गीता उद्या येणार आहे आणि युवी 2 दिवसानंतर, आत्या म्हणाली. कशी आहेस नीला तू? संग्राम आत येत म्हणाला. मजेत दादा, पण तुम्ही नव्हता म्हणून अजिबात मला करमत नव्हता, नीला आत्या म्हणाली. निशा आली होती ना, कुठे आहे ती? संग्राम म्हणाला. आली होती आणि गेली सुद्धा. तुम्हाला भेटता आलं नाही म्हणून थोडी नाराज झाली होती, नीला आत्या त्यांना सांगत होती. अगं मग तिला गावी पाठवून द्यायचं ना, माई म्हणाली. माई, तिचा स्वभाव माहीत आहे ना तुला. युवराजला सोडून ती कुठेही जात नाही की राहत नाही, नीला आत्या हसत म्हणाली. तेही खरंच आहे म्हणा, माई म्हणाली. बरं तुम्ही फ्रेश होऊन या, मी चहा पाण्याचं बघते. नीला आत्या असं म्हणत किचनमध्ये निघून गेली. गीता त्या दिवशी तिच्या मैत्रिणीकडेच थांबली. तिने खूप वेळा वीरला फोन केला, पण त्याचा नंबर सारखा बंद येत होता. त्याने अबॉर्शननंतर एकदाही तिला ना कॉल केला होता ना कोणताही मेसेज केला होता. दुसऱ्या दिवशी गीता मॅन्शनमध्ये परत आली. कालपेक्षा आज तिला जरा बरं वाटत होतं. माई, आत्या आणि संग्राम सोफ्यावर बसून गप्पा मारत होते. संग्रामला बघून गीताला एकदम भरून आलं. डॅड, गीता येऊन त्यांच्या गळ्याला पडली. आलं माझं बछडं, कुठे होतं कालपासून? संग्राम तिला पाठीवर थोपटत म्हणाला. गीता मुसमुसत रडत होती. काय झालं गीता? माई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. मला तुमची खूप आठवण येत होती. तुम्ही नकानच जात जाऊ मला सोडून, गीता रडत म्हणाली. अगं बाळा, आम्ही काय पहिल्यांदा गेलो होतो का? आमचं जाणं येणं चालूच असतं ना, माई म्हणाली. गीता, काही झालंय का बाळा? संग्राम तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून काळजीने म्हणाला. काही नाही डॅड, तुम्हाला बघितलं आणि असंच भरून आलं, गीता तिचे डोळे पुसत म्हणाली. नक्की ना? संग्राम म्हणाला. येस डॅड, गीता पुन्हा त्याला मिठी मारून म्हणाली. गीता बाळा, तुझी तब्येत बरी नाही का? तुझा चेहरा असा सुकल्यासारखा का दिसतोय? माई तिला निरखून पाहत म्हणाली. त्यावर गीताने नजर चोरली आणि गडबडली. हो माई, मागच्या काही दिवसांपासून तिला मळमळ उलटी सारखी होत असते. सारखं बाहेरचं खाणं फिरणं, घरी उशिरा येणं, त्यामुळे झोपमोड होते आणि पित्त होऊन तिला असा खूप काही त्रास होतो, आत्या म्हणाली. गीता, तब्येतीकडे लक्ष ठेवायचं बेटा, माई म्हणाली. सॉरी माई, आता बाहेरचं काहीच खाणार नाही, गीता क्यूट फेस करून म्हणाली. डॉक्टरकडे गेली होतीस ना, का मी बोलावू? संग्राम काळजीने म्हणाला. त्यावर गीता घाबरली. नो डॅड, मी ठीक आहे आता. शीला आणि मी रात्रभर गप्पा मारत बसलो होतो ना, त्यामुळे थोडा थकवा आहे. आराम केल्यावर मी बरी होईन, डोंट वरी, गीता म्हणाली. बरं बरं, जा आराम कर, संग्राम तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. हो, असं म्हणून गीता तिच्या रूममध्ये निघून गेली. गीता खूपच अशक्त दिसते ना संग्राम, माई म्हणाली. मलाही जाणवलं, कसल्या तरी टेन्शनमध्ये आहे ती, मी नंतर विचारतो तिला, संग्राम विचार करत म्हणाला. स्पर्शिका पॉपकॉर्न खात तिच्या बेडरूममध्ये कार्टून बघत होती. तिचा फेवरेट कार्टून छोटा भीम लागलं होतं. बाजूला तिचा फोन वाजत होता. तिने स्क्रीनवर नाव न पाहताच फोन उचलला. हॅलो, स्पर्शिका टीव्हीकडे पाहत म्हणाली. हॅलो, वीर समोरून म्हणाला. कोण बोलतंय? स्पर्शिका म्हणाली. तिचं पूर्ण लक्ष अजूनही टीव्हीमध्येच होतं. वीर बोलतोय, वीर म्हणाला. कोण वीर? स्पर्शिका एकदम म्हणाली. तुझा गुलाम वीर राठोड बोलतोय, वीर एकदम रोमॅन्टिक आवाजात म्हणाला.
वीर राठोड नाव ऐकता स्पर्शिका खडबडून जागेवरून उठली आणि तिच्या हातातील पॉपकॉर्न सगळे खाली पडले. वीर स्पर्शिका अडखळत म्हणाली. येस वीर. वीर हसत म्हणाला. एक मिनिट हा, असं म्हणत स्पर्शिकाने रिमोट शोधत टी व्हीचा आवाज कमी केला. हां वीर बोल ना, स्पर्शिका आता सावरून बसत म्हणाली. माझ्यासोबत पबला येशील का आज? वीर तिला म्हणाला. आज? स्पर्शिका थोड्याशा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला म्हणाली. हो आज. का? तुझा काही दुसरा प्लान आहे का? वीर तिला विचारत होता. छे माझा काय प्लान असणार? मी तर छोटा भीम स्पर्शिका बोलता बोलता मध्येच थांबली. व्हॉट? छोटा भीम? यू मीन ते कार्टून छोटा भीम? वीर आश्चर्याने म्हणाला. नाही, छोटा भीम नावाची मूवी पण आहे, ते बघत होते. स्पर्शिका दाताखाली जीभ चावत पुन्हा म्हणाली. स्पर्शिका, छोटा भीम नावाची कुठलीच मूवी नाही. वीर म्हणाला. आहे. अरे त्यात एक छोटा मुलगा असतो आणि तो ना जादूगर असतो. स्पर्शिका बोलायचं म्हणून बोलून गेली. अगं तो छोटा चेतन नावाचा मूवी आहे. आणि तू छोटा भीम म्हणालीस आत्ता, वीर म्हणाला. अरे तेच ते माझ्या ना चुकून तोंडातून निघून गेलं. छोटा चेतन मूवी पाहत होते. स्पर्शिका पुन्हा अटखळत म्हणाली. ओके जाऊ दे. बरं तू येणार आहेस का मग? आज मस्त आम्ही पबला जायचा प्लॅन बनवला आहे. मला वाटलं तूही येशील म्हणून म्हटलं तुला विचारावं. वीर म्हणाला. हो येईन, पण मला घरी विचारावं लागेल. स्पर्शिका म्हणाली. ओके, विचारून मला थोड्या वेळाने फोन कर. मी त्यानंतर तुला पिकअप करायला येईन. वीर म्हणाला. हो, मी लगेच तुला कॉल करते हां, बाय. स्पर्शिका खुश होत म्हणाली. फोन कट करून स्पर्शिका लगेच आनंदीला विचारायला तिच्या रूममध्ये धावत गेली. वैनी. स्पर्शिका आत येत आनंदीला आवाज देत होती. हां बोल, आनंदी म्हणाली. वैनी, मी आज पबमध्ये जाऊ का? स्पर्शिका एकदम छोट्याशा बाळासारखं क्यूट फेस करून आनंदीला म्हणाली. मागेच गेली होतीस ना? आनंदी बारीक डोळे करून तिच्याकडे बघत होती. हो, पण आजसुद्धा जायचं आहे. प्लीज जाऊ का? स्पर्शिका म्हणाली. कुणासोबत जात आहेस? आनंदी म्हणाली. ते फ्रेंडसोबत जात आहे. स्पर्शिका म्हणाली. कोण? प्रिया का? आनंदी म्हणाली. हो प्रिया. आज परत त्यांनी प्लॅन बनवला. जाऊ दे ना प्लीज. स्पर्शिका म्हणाली. ठीक आहे, पण लवकर घरी ये 10च्या आधी आणि मला लोकेशन पाठव. आनंदी म्हणाली. हो, आणि एक विचारू का, मी शॉर्ट पीस 1 घालू का? स्पर्शिका लाडीगोडी लावत म्हणाली. ठीक आहे घाल. आनंदी हसत म्हणाली. येस, थँक्यू व्हेरी मच. स्पर्शिका आनंदीला मिठी मारून म्हणाली. अगं पुरे, जा आता आणि काळजी घे. आनंदी हसत म्हणाली. हो, आणि डोंट वरी मी वेळेत घरी येईन. स्पर्शिका म्हणाली. ठीक आहे, आनंदी म्हणाली. स्पर्शिकाने लगेच वीरला कॉल केला आणि त्याला ती येत असल्याचं सांगितलं. त्यावर वीरसुद्धा खूप खुश झाला. स्पर्शिका छान तयार होऊन वीरने सांगितलेल्या पबमध्ये गेली. आनंदिनीने तिला ड्रायव्हरसोबत पाठवून दिलं होतं आणि त्याला तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं. वीर पब बाहेर तिची वाट बघत उभा होता. दादा, तुम्ही गाडी पार्किंगला लावा, मी आत जात आहे. जायचं असल्यास मी तुम्हाला कॉल करेन. ओके? स्पर्शिका ड्रायव्हरला म्हणाली. ओके ताईसाहेब, ड्रायव्हर अद्विनी म्हणाला. स्पर्शिका पबच्या फ्रंट डोअरसमोर उतरली, जिथे वीर तिची वाट बघत उभा होता. ड्रायव्हर पार्किंग लॉटकडे निघून गेला. हाय, वीरने तिला ग्रीट केलं. हॅलो, स्पर्शिका म्हणाली. यू आर लुकिंग ब्युटिफुल इन दिस. वीर तिला न्याहाळून पाहत होता. थँक्स, स्पर्शिका लाजत म्हणाली. चल. वीरने तिच्यासमोर हात केला आणि स्पर्शिका त्याच्या हातात हात देऊन आत गेली. हाय फ्रेंड्स, मीट माय फ्रेंड स्पर्शिका देशमुख अँड स्पर्शिका, हे माझे फ्रेंड्स, असं म्हणत वीरने तिला त्याच्या फ्रेंड्सची ओळख करून दिली. स्पर्शिका त्यांच्यात छान मिसळली. त्यांनी छान डान्स करत मस्त एन्जॉय केलं. वीर स्पर्शिकाची काळजी घेत तिला खूप स्पेशल फील करून देत होता. गीताची फ्रेंड शीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पबमध्ये आली होती. तिने वीर आणि स्पर्शिकाला एकत्र डान्स करताना पाहिलं. तिला वाटलं कोणीतरी जस्ट फ्रेंड असेल म्हणून तिने त्यांना इग्नोर केलं. स्पर्शिकाने त्याला वेळेत घरी जाण्याबाबत सांगितलं, तेव्हा तोही लगेच तयार झाला आणि तिला घेऊन पब बाहेर आला. थँक्स फॉर कमिंग, वीर स्पर्शिकाला म्हणाला. मलाही इथे येऊन खूप छान वाटलं. स्पर्शिकाही हसून म्हणाली. मग यानंतरही आपली भेट होत राहील हो ना? वीर म्हणाला.
हो का नाही, स्पर्शिका म्हणाली आणि तितक्यात तिची गाडी तिथे आली. ओके देन, बाय, गुड नाईट, स्पर्शिका म्हणाली. बाय, गुड नाईट, मी मेसेज करेन, वीर म्हणाला. चालेल, स्पर्शिका हसत म्हणाली आणि गाडीत बसून निघून गेली. त्यानंतर वीर परत पबमध्ये आला. स्पर्शिका असेपर्यंत त्याने अजिबात ड्रिंक केलं नाही, पण स्पर्शिका गेल्यामुळे आता तो ड्रिंक करायला मोकळा होता. वीर, स्पर्शिका खूप साधी मुलगी आहे, तू तिलाही यूज करत आहेस का, त्याचा मित्र मोंटी म्हणाला. अजिबात नाही, शी इज परफेक्ट मॅरेज मटेरियल आणि ती खूप साधी आहे, म्हणूनच मला तिच्याशी लग्न करायचं आहे, कारण मी माझी ही लाईफ नाही सोडू शकत. त्यामुळे मला बायको म्हणून अशी मुलगी हवी आहे जी साधी, सरळ आणि संस्कारी असेल. लाईक टिपिकल बायकोसारखी, नवऱ्यावर प्रचंड विश्वास असणारी, तो जो म्हणेल ते आनंदाने तिचं कर्तव्य समजून करणारी, चार चौघात उठून दिसणारी. आणि स्पर्शिका अगदी तशीच आहे, त्यामुळे मी तिच्याशी लग्न करणार आहे, वीर हसत म्हणाला. वा यार, तुझं तर सगळं सेट झालं, बिझनेस, त्यानंतर इतकी सुंदर बायको, वाह क्या बात आहे, मोंटी म्हणाला. वीर, राठोड आहे मी, सगळ्या गोष्टी प्री प्लॅन असतात माझ्या. एकदा माझं लग्न स्पर्शिकासोबत होऊ दे, मग माझी बिझनेसमधील पकड अजून वाढेल, वीर ड्रिंक करत म्हणाला. ते कसं काय, मोंटी म्हणाला. स्पर्शिका साहिल देशमुखची बहीण आहे, त्याचा सगळा बिझनेस स्पर्शिकाचा आहे. लग्नानंतर तो माझा होईल आणि मी अजून पॉवरफुल बनेल, वीर हसत म्हणाला. ग्रेट, चिअर्स, मोंटी म्हणाला. त्यावर वीरने सुद्धा चिअर्स केलं आणि ड्रिंक संपवलं. गीताने त्या दिवशी दिवसभर आराम केला. तिने वीरशी कॉन्टॅक्ट करायचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. मग तिने तिची मैत्रीण शीलाला फोन लावला. हॅलो, गीता समोरून म्हणाली. हॅलो डार्लिंग, आता कशी आहे तुझी तब्येत, शीला काळजीने गीताला विचारत होती. नाऊ मच बेटर. बरं ऐक ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे, गीता म्हणाली. हां बोल ना, घरी तर सगळं ठीक आहे ना, तू सांगितलंस का घरी, शीला म्हणाली. नाही, अजून नाही सांगितलं, मी आणि वीर एकत्रच सगळ्यांसमोर आमच्याबद्दल सांगणार आहोत, गीता शांतपणे म्हणाली. लवकर सांग, अजून वेळ करणं बरोबर नाही. आणि आता कसली भीती, तुमचं कोर्ट मॅरेज पण झालं आहे ना, शीला म्हणाली. हो, पण भाई चेन्नईला गेला आहे, त्याच्याशी बोलल्याशिवाय मी रिस्क घेऊ शकत नाही, गीता म्हणाली. बरं ते सगळं नंतर बोलू, त्याआधी माझं एक काम कर ना, गीता पुन्हा म्हणाली. हां बोल, शीला म्हणाली. वीरसोबत माझं 2 दिवसापासून काहीच बोलणं झालं नाही आहे, तू त्याच्याकडे माझा एक निरोप देशील का, मला फोन करायला सांगशील का प्लीज त्याला, गीता म्हणाली. अगं डार्लिंग, तो आज पबमध्ये होता एका मुलीसोबत, शीला म्हणाली. व्हॉट, गीता म्हणाली. हो, खूप खुश दिसत होता, मला अगोदर जर माहीत असतं तर मी त्याला तुझा निरोप नक्कीच दिला असता, शीला म्हणाली. अच्छा, कोणत्या मुलीसोबत होता तो, गीता म्हणाली. मला तिचं नाव माहीत नाही, पण दिसायला खूप सुंदर होती, ब्ल्यू आईज होते तिचे, शीला तिचं वर्णन करत म्हणाली. ब्ल्यू आईज, गीता विचार करत म्हणाली. हॅलो गीता, काय झालं, शीला पुन्हा म्हणाली. काही नाही, तू त्याला माझा निरोप तेवढा दे हां, गीता पुन्हा म्हणाली. हो, मी उद्याच त्याच्या ऑफिसमध्ये जाते, ओके बाय, टेक केअर डार्लिंग, असं म्हणत शीलाने फोन ठेवला. बाय, गीतानेही फोन ठेवला आणि तशीच विचार करत ती बेडवर झोपली. ब्ल्यू आईज, ही मुलगी मी वीरसोबत 2दा पाहिली, वीर मला चीट तर करत नाही आहे ना, नाही, तो मला चीट का करेल, आमचं लग्न झालं आहे, मी आजपर्यंत वीरला खूप मदत केली आहे, माझ्यामुळेच त्याला बरेच कॉन्ट्रॅक्ट भेटले आहेत, तो असा बिलकुल नाही, शिवाय आमचं आता लग्नही झालं आहे, गीता विचार करत होती. दुसऱ्या दिवशी शीला वीरच्या ऑफिसमध्ये गेली. वीर अजून आला नव्हता, म्हणून ती वेटिंग एरियामध्ये त्याची वाट पाहत थांबली होती. अर्ध्या 1 तासानंतर वीर त्याच्या ऑफिसमध्ये आला. त्याने कॅबिनमध्ये जाताना शीलाला बाहेर पाहिलं आणि कॅबिनमध्ये जाऊन तिला लगेच फोन करून बोलून घेतलं. शीला त्याच्या कॅबिनमध्ये गेली. हाय, शीला म्हणाली. हॅलो, सीट, वीर तिला म्हणाला. मी इथे का आली आहे तुला कदाचित आयडिया असं आलीच असेल, शीला वीरला म्हणाली. नाही, मला काहीच आयडिया नाही, वीर म्हणाला. कम ऑन वीर, तिकडे गीता तुझ्या फोनची मेसेजची किती वाट पाहते आणि तू म्हणतोयस तुला काहीच आयडिया नाही, शीला म्हणाली. तिला मी सगळं समजावून सांगितलं आहे, तिची तब्येत ठीक होईपर्यंत मी तिला भेटून डिस्टर्ब करणार नाही आणि ते बरोबरही नाही, म्हणून मी तिला काही दिवस अवॉइड करतोय, तिच्यासाठी, तिच्या भल्यासाठी, वीर गीताची काळजी असण्याचं खोटं नाटक करत शीलाला म्हणाला. म्हणजे, शीला म्हणाली. हे बघ शीला, गीता तुझी बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे तुला तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असणार,
तुला माहीत आहे ना ती किती जिद्दी आहे. तिला सध्या प्रॉपर रेस्टची गरज आहे आणि मी जर तिला भेटत राहिलो तर तो होणार नाही. ती सारखं सगळ्यांना कधी सांगायचं हेच विचारत राहणार आणि जर समजा आमचं नातं तिच्या किंवा माझ्या घरच्यांपैकी कुणी मान्य केलं नाही तर त्याचा त्रास सगळ्यात जास्त तिला होईल, जे या परिस्थितीत बरोबर नाही. म्हणून मी ती लवकर बरी होण्याची वाट बघतोय. तू तिला समजाव, शांत राहा म्हणावं. ती रिकवर झाली की मी स्वतः तिच्या घरी जाऊन तिला मागणी घालेन. वीर म्हणाला, थँक्स, ऐकून बरं वाटलं की तू तिची इतकी काळजी करतोस ते. मी समजावून सांगेन तिला, पण तरी माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. तिला हे सगळं स्वतः सांगावं. शीला म्हणाली, ओके, मी तिला रात्री फोन करेन. वीर म्हणाला, थँक्स, येते मी. शीला म्हणाली आणि त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडली. ती बाहेर जाताच वीरने एक नंबर डायल केला. हॅलो, माझी साहिल देशमुखसोबत मीटिंग फिक्स कर लगेच, वीर म्हणाला आणि त्याने त्यानंतर फोन ठेवून दिला. शीलाने गीताला फोनवर तिचं आणि वीरचं झालेलं सगळं बोलणं सांगितलं आणि तेव्हा कुठे गीता रिलॅक्स झाली. तो तिला रात्री फोन करणार म्हणून गीता खूप खुश झाली. तिला खूप छान वाटत होतं आणि त्या आनंदात ती रूम बाहेर आली. हॉलमध्ये संग्राम, नीला, आजी बसून बोलत होते. काय सुरू आहे? गीता त्यांच्याजवळ येत हसत म्हणाली, काही नाही, अशाच गावाकडच्या इकडच्या तिकडच्या गप्पा. बरं ते जाऊ दे, तुला आता बरं वाटतंय ना बाळा? संग्राम काळजीने गीताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. येस, नाऊ आय एम फिलिंग बेटर डॅड, गीता म्हणाली. गुड, संग्राम म्हणाला. आत्या, भाई कधी येणार आहे गं? गीता नीलाला पाहून म्हणाली. उद्या येतो म्हणाला होता, पण त्याची येण्या जाण्याची वेळ कधी फिक्स असते का? आत्या हसत म्हणाली. कारण युवराजला काम किती प्रिय होतं हे सगळ्यांना माहीत होतं. मी फोन करणारच आहे तसा भाईला, गीता म्हणाली. का गं, काही विशेष? आजीने गीताला म्हणलं. तुमच्या सगळ्यांसाठी ना एक सरप्राईज आहे माझ्याकडे, गीता आता डोळे मिचकावत हसत म्हणाली. सरप्राईज? कसलं? आजी तिच्याकडे पाहत म्हणाली. आजी, असं अगोदरच सांगितलं तर सरप्राईज राहील का? गीता पुन्हा हसत होती. बरं बाई, पण मग कधी सांगणार? आजी म्हणाली. सांगेन की, भाई आल्यावर नक्की सांगेन, गीता डोळे मिचकावत म्हणाली. डॅड, गीता पुन्हा संग्रामकडे बघून म्हणाली. हा बाळा बोल ना, संग्राम म्हणाला. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? गीता संग्रामचा हात हातात घेऊन म्हणाली. हा काय प्रश्न झाला गीता? आत्या तिला म्हणाली. आत्या, मला माहीत आहे डॅडचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तरी मला ऐकायचं आहे. डॅड, सांगा ना, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? भाईपेक्षा जास्त आहे ना, गीता म्हणाली. तू आणि युवी माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात. तुझी आई गेल्यावर माझ्याकडे जगण्यासाठी फक्त तुमचा आधार होता. तुझ्यात मला तुझ्या आईची छवी दिसते. तुम्ही दोघं मला माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहात आणि तू तर माझी, युवीची, आईची, नीलाची, सगळ्यांची लाडकी बछडी आहेस, संग्राम तिला कुरवाळत म्हणाला. मग तुम्ही मी मागाल ते मला द्याल ना, गीता लाडात येत म्हणाली. ऑफकोर्स, आत्तापर्यंत तू जे काही मागितलास आहे ते मी तुला दिलं ना, आणि मी जरी नाही दिलं तरी तुझा लाडका भाई तो तर तुला देईलच. तो तुझी सगळी इच्छा पूर्ण करतो, माहीत आहे ना तुला, संग्राम म्हणाला. येस डॅड, आय एम व्हेरी हॅप्पी. तुम्ही, भाई, आजी, आत्या, तुम्ही माझी फॅमिली आहात, असं म्हणत गीता त्यांच्या मिठीत शिरली. गीता, बाळा काही प्रॉब्लेम आहे का राजा? संग्राम पुन्हा काळजीने म्हणाला, कारण गीताचं बदललेलं वागणं त्याच्या लक्षात येत होतं. नो डॅड, आता काहीच प्रॉब्लेम नाही. बस एकदा भाई आला की मी तुमच्याकडे जे मागेल ते तुम्ही मला नक्की द्यायचं. हां, गीता म्हणाली. नक्की बेटा, तुला जे हवं आहे ते तुझ्या समोर असेल, संग्राम म्हणाला. असं नाही, प्रॉमिस करून सांगा, गीता म्हणाली आणि तिने संग्रामपुढे तिचा हात केला. आय प्रॉमिस, माझ्या बाळाला जे काही हवं आहे ते जर माझ्या आवाक्यात असेल तर मी नक्कीच देईन, संग्राम तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला. आणि गीता नेहमी काही पाहिजे असल्यास असं प्रॉमिस घ्यायची. त्यामुळे संग्रामने काही जास्त विचार न करता तिला प्रॉमिस केलं. त्यांना वाटलं की ती नेहमीप्रमाणे एखादी महागडी किंवा देशात टूरवर जाण्याची परवानगी मागेल, कारण गीताला या गोष्टींचा खूप नाद होता. ती तिच्या फ्रेंडसोबत बरीच टूरवर जायची आणि त्यांची अरेंजमेंट युवी करायचा. थँक्स डॅड, आय लव्ह यू, गीता म्हणाली आणि खुश होऊन पुन्हा तिच्या रूममध्ये निघून गेली. दादा, गीता आज खूप खुश दिसते ना, आत्या म्हणाली. हो ना, मलाही आज गीता खूप खुश वाटते, आजी म्हणाली. नक्कीच,
काहीतरी मोठी वस्तू पाहिजे असणार आहे तिला, त्यामुळेच तर दादाला गळ घातली. प्रॉमिस करून घेतलं. आत्या हसत म्हणाली. सगळं त्यांचंच तर आहे. ती खुश आहे तर मी खुश, बाकी मला काही नकोय, संग्राम म्हणाला. त्या दिवशी संध्याकाळी गीता वीरच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होती. रात्री 11च्या सुमारास वीरने गीताला फोन केला. तिने एका रिंगमध्येच फोन उचलला. हॅलो वीर, गीता खुश होत म्हणाली. हॅलो डार्लिंग, कशी आहेस? सॉरी हां, 2 दिवसापासून तुला जरा इग्नोर करत होतो, पण काय करू, तुला आरामाची गरज आहे आणि तुझ्याशी बोलल्यानंतर मला अजिबात तुला पाहिल्याशिवाय राहवलं नसतं, म्हणून वीर त्याची बाजू सांगून तिला समजावत होता. इट्स ओके वीर, आय नो तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी तू माझ्यापासून दूर राहतोयस, बट आता नाही हां, आता सगळं काय ठीक होणार आहे. आपण लवकरच एकमेकांच्या सोबत असू. गीता खुश होत म्हणाली. म्हणजे? वीर न समजून म्हणाला. मी डॅडकडून प्रॉमिस घेतलं आहे वीर. गीता म्हणाली. कसलं प्रॉमिस? वीर म्हणाला. हेच की मी जे काही मागेल ते मला देतील आणि मी सगळ्यांसमोर आपलं नातं त्यांना सांगून तुला मागणार आहे. गीता खुश होत म्हणाली. आणि ते जर नाही म्हणाले तर? वीर म्हणाला. आता तसं कधीच होणार नाही. माझ्या डॅडनी एकदा प्रॉमिस केलं की ते मला कधीच नाही म्हणत नाहीत आणि भाई तर मला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणत नाही. त्यामुळे आपल्या नात्यासाठी माझ्या घरी कुणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. गीता खुश होत म्हणाली. गुड, वीर म्हणाला. आय एम व्हेरी हॅप्पी वीर. आता फक्त तुझ्या घरून परवानगी हवी आहे आणि मला माहीत आहे तू ती नक्कीच मिळवशील. गीता म्हणाली. हो नक्कीच, डोंट वरी, आता सगळं ठीक होईल. बरं ऐक ना, मी उद्या ऑस्ट्रेलियाला जातोय, माझं ऑफिशियल काम आहे तिथे. वीर म्हणाला. एकदम असं अचानक कसं काय आणि येणार कधी? गीता म्हणाली. बेबी आपल्यासाठी जातोय. डॅडने जर आपल्या नात्याला विरोध केला तर आपण ऑस्ट्रेलियामध्ये सेटल होऊ, त्यासाठी जातोय. सगळी तयारी केलेली बरी ना? वीर म्हणाला. आणि हे ऐकून गीता खूप खुश झाली. आय लव्ह यू टू वीर. गीता म्हणाली. लव्ह यू टू. आणि अजून एक, काही दिवस माझा फोन बंद असणार आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. मी 8-10 दिवसात वापस येणारच आहे, त्यानंतर भेटू आणि यावेळी मी तुला माझ्यासोबत घेऊनच जाणार, त्यामुळे छान तब्येतीची काळजी घे. आपला हनीमून अजून बाकी आहे हां, वीर म्हणाला. आणि त्यावर गीता कम्मालीची लाजली. बरं बाय, आता ठेवतो फोन आणि आराम कर. अजिबात बाहेर किंवा ऑफिस वर्क करायचं नाही. तुला आरामाची खूप गरज आहे आणि एकदा का माझ्याजवळ आल्यावर तो तुला अजिबात भेटणार नाही, त्यामुळे जेवढं झोपायचं असेल तेवढं झोपून घे. वीर म्हणाला. चल चावटपणा पुरे, आता मला झोप येते, बाय. गीता त्याच्या बोलण्यावर लाजत म्हणाली. बाय, गुड नाईट, वीर म्हणाला आणि गीताने फोन ठेवून दिला. खूप समाधान होतं आता तिच्या चेहऱ्यावर. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी युवी चेन्नईवरून परत आला. रघु नेहमी त्याच्यासोबत असायचा आणि आता निशा नसल्याने रघु परत मॅन्शनवर राहायला आला. भाई, गीताने युवीला पाहून पळत त्याला मिठी मारली. कशी आहेस बच्चा? युवी म्हणाला. कशी दिसते? गीता म्हणाली. खूप छान आणि खूप खुश. गीता म्हणाली. युवी म्हणाला. हां, मी खरंच खूप खुश आहे. गीता म्हणाली. छान, असंच खुश राहा. युवी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. गीताताई. रघुसुद्धा तिला बघून खुश झाला. रघु दादा. गीता त्याच्याही मिठीत शिरली. बहीण भावाचं भेटून झालं असेल तर आम्हालाही भेटा. आजी लटक्या रागाने त्यांना पाहून म्हणाली. ओ माय डार्लिंग, माय बेबी गर्ल, तू कधी आलीस? युवराज आजीला मिठी मारून म्हणाला. 2-3 दिवस झाले. आजी पुन्हा लटक्या रागाने म्हणाली. ओ आय एम सॉरी, मला माहीत नाही, नाहीतर मी अगोदरच आलो असतो ना. युवी म्हणाला. असू दे, माहीत आहे तुला कामापुढे कोणी दिसत नाही, एक गीता सोडली तर. आजी नाक मुरडत म्हणाली. पण आजी, आता गीताताईसोबत अजून एक व्यक्ती भैयासाहेबाला कामा अगोदर प्रिय असेल. रघु लगेच म्हणाला. कोण? गीता आश्चर्याने म्हणाली. ते गीताताई. रघु बोलतच होता की युवीने त्याला डोळे वासून बघितलं. रघु बोलता बोलता गप्प झाला. अरे कोण? बोल ना कोण? आजी कुतूहलाने विचारत होती. काय भैयासाहेब, सांगू का? रघु खट्ट्याळ हसत म्हणाला. आजी, तो अशीच गंमत करतोय. युवी विषय बदलत म्हणाला. नाही, काहीतरी नक्कीच आहे. आजी युवीकडे संशयाने पाहत म्हणाली. तुला माहीत आहे ना त्याचा स्वभाव, किती फालतू बडबड करत असतो. त्याच्या नादाला काय लागतेस तू? चल आपण ना मस्त बसून बोलू. मला सांग, डॅड कुठे आहेत? युवी म्हणाला आणि तिला बोलण्यात व्यस्त केलं. रघुदादा. गीता बारीक डोळे करून रघुला बघत म्हणाली. ताईसाहेब, मी फ्रेश होऊन आलोच हां, असं म्हणत रघु तिथून सटकला. असेच 2-3 दिवस गेले. रोज सकाळी स्पर्शिकाला बुके आणि चॉकलेट न चुकता येत होते. आता तिलाही त्याची खूप सवय झाली होती.
एखाद्या वेळी डिलिव्हरी बॉयला यायला उशीर झाला की ती 3दा आनंदीला त्याबद्दल विचारायची. तिचा असा गैरसमज झाला होता की वीर तिला हे सगळं पाठवत आहे, कारण वीरच्या पद्धतीने तिच्याशी वागायचा, बोलायचा, यातून हेच समजत होतं की तो तिला लाईक करतोय. स्पर्शिकावर आता वीरचा प्रभाव चांगलाच वाढत चालला होता. तिच्या प्रत्येक गोष्टीत आता पहिल्यांदा वीर असायचा. दोघेही रोज फोनवर बोलायचे, गप्पा मारायचे. ही गोष्ट आनंदीच्या लक्षात आली आणि तिने याबद्दल साहिलला सांगितलं. मला काय वाटते माहीत आहे, आपल्या स्पर्शिकाला तो वीर आवडायला लागला आहे, आनंदी साहिलला म्हणाली. असं काही नाही, जस्ट फ्रेंडशिप आहे त्यांची, साहिल तिला इग्नोर करत म्हणाला. अहो, विचार करायला काय हरकत आहे? जर दोघांच्याही मनात मैत्रीपेक्षा पुढच्या फिलिंग असतील तर छानच आहे की. तसा वीर पण चांगला मुलगा आहे, त्याच्या वडिलांचा बिझनेस स्ट्रॉंग करून पुढे जातोय, अजून काय हवं? आनंदी म्हणाली. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्याशी बोलण्या अगोदर आपण स्पर्शिकाशी बोलायला हवं. आनंद म्हणाला. हो, उद्या सकाळी बोलूया, आनंदी खुश होत म्हणाली. ठीक आहे, तशीही उद्या माझी वीरसोबत एक मीटिंग आहे. जर स्पर्शिकाच्या मनात त्याच्याबद्दल फिलिंग असतील तर मी त्याच्या मनात काय आहे हे काढून घेईन, साहिल म्हणाला. नक्कीच, तोही स्पर्शिकावर खूप प्रेम करतो. उगाच नाही रोज तिच्यासाठी न चुकता बुके आणि चॉकलेट पाठवत असतो. व्हॉट? म्हणजे ते बुके आणि चॉकलेट वीर राठोड पाठवत आहे, साहिल म्हणाला. हो, मला स्पर्शिकाने सांगितलं आणि हल्ली त्याचं आणि स्पर्शिकाचं बोलणं खूप वाढत चाललं आहे, म्हणून म्हणते या गोष्टींचा आता विचार करायला हवा, आनंदी म्हणाली. नक्कीच, साहिल म्हणाला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.